प्यार तो होना ही था असा एक चित्रपट आणि त्याचं ते शीर्षक गीत पण त्याच पद्धतीचं आहे. तसंच काँग्रेसच्या बाबतीत झालंय. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि ये तो होना ही था असंच होणार होतं, याच्याशिवाय काय घडलं असतं, ही एक सरळ साधी प्रतिक्रिया कुठल्याही सर्वसामान्य अशा मतदाराची, सर्वसामान्य भारतीयाची, ज्याला थोडासा याच्यामध्ये रस आहे, त्याची उमटत आहे. त्याचे कारण आहेत की हे वारंवार 2014च्या निवडणुकीच्या नंतर आणि प्रचंड मोठ्या पराभवाच्या नंतर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं होतं. हे काँग्रेसच्या अंतर्गत काय चालू आहे तो त्यांचा मुद्दा आहे. किंवा ह्यांनी आधी पत्र लिहिली, अस्वस्थता, वेगवेगळ्या पद्धतीनं पत्रकार परिषदा घेऊन सांगणे, तेव्हा ह्या सगळ्या लोकांना असं झिडकारलं गेलेलं होतं की हे काही लोकनेते नाहीत. आणि ही गोष्ट खरी आहे. G23 मधले जे लोक होते, अगदी गुलाम नबी आझाद सुद्धा, आता त्यांनी राजीनामा दिला म्हणजे ते काँग्रेसमधले काही फार मोठे नेते होते लोकसंग्रहाच्या दृष्टीने, त्यांचा अनुभव ज्येष्ठ मोठा होता, ती गोष्ट वेगळी. पण या निमित्ताने म्हणजे 2014च्या नंतर अगदी आता जयवीर शेरगिल म्हणून त्यांचे अतिशय तरुण असे जे हे होते, पत्रकारांना नेहमी समोर जायचे प्रवक्ते होते, त्यांनी राजीनामा दिला. आणि अगदी गुलाम नबी आझादांपेक्षाही मला जयवीर शेरगिल सारख्यांचे जी अस्वस्थता आहे ती जास्त महत्वाची वाटते, कारण की ते पुढच्या पिढीचं प्रतिनिधित्व करतात. 2004च्या नंतर साधारणतः राहुल गांधीच्या समवयीन असलेले जे सगळे नेते होते त्यांच्यामध्ये एक जरासं उत्साहाचं असं वातावरण तेव्हा पसरलं होतं की आपल्याला काहीतरी करायला भेटतं आहे. आणि नेहमीच पिढीचा संघर्ष असतो. जुने लोक बाजूला ठेवून जर नवीनला काही संधी भेटत असेल तर त्यांना ती हवी असते, त्यांचे ते कर्तृत्व सिद्ध करायला. त्या पद्धतीनं मग ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, कुमारी शैलजा, कितीतरी असे नावं घेता येतील, जितीन प्रसाद होते, RPN सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर, असे बरेच नेते विशेषतः हिंदी पट्ट्यातले, हे सगळ्यांना असं वाटत होतं की आता काहीतरी बदल येईल. म्हणजे जो सगळा जुना कालखंड होता, गुलाम नबी आझाद वगैरे सगळे इंदिरानिष्ठ, राजीवनिष्ठ राहिलेले आहेत. आणि 1991च्या राजीव गांधींच्या दुर्दैवी हत्येच्या नंतर एक जो बदल झाला सगळ्या राजकारणामध्ये, त्याच्यामधून असं वाटत होतं की आता त्याच्यानंतर जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी काय बदल सुरू झाले, वेगवेगळ्या पक्षामध्ये पण बदल सुरू झाले, आणि नंतरच्या काळात तर प्रत्यक्ष भाजपमध्ये सुद्धा अडवाणींना बाजूला करून मोदींचं नेतृत्व समोर आलं. आता काँग्रेसमधलं पण काहीतरी नवीन नेतृत्व समोर येईल अशी अपेक्षा होती. ते नेतृत्व ही तरुण पिढी काँग्रेसमधली राहुल गांधीच्या रूपामध्ये पाहत होते. राहुल गांधीची प्रत्यक्ष स्वतःची क्षमता काय तो मुद्दा वेगळा, ते नेतृत्व म्हणून किती अयशस्वी ठरले ते नंतर चर्चेचा भाग आहे. पण 2004च्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे जे काही तरुण गोळा झालेले होते त्यांना असं वाटत होतं की काहीतरी बदल या ठिकाणी होऊ शकेल. 2009ची निवडणूक मनमोहन सिंग यांच्या हे पंतप्रधान असताना जिंकली. आणि जिंकली म्हणण्याच्या पेक्षा परत त्यांना जे 50-60 जागा वाढल्या काँग्रेसच्या, 200च्या पुढे काँग्रेसचे खासदार निवडून गेले. कारण की न्यूक्लिअर म्हणजे अमेरिकेबरोबरचा अणुकरार मोठ्या जिद्दीने डाव्यांच्या विरोधामध्ये जाऊन मनमोहन सिंग यांनी केलेला होता. आणि त्याची एक प्रतिक्रिया अशी उमटली की डावे सफाचाट झाले पुढच्या निवडणुकीमध्ये, त्यांचं सगळं जे काही होतं ते काँग्रेसच्या वाट्याला आलं. म्हणजे तथाकथित सेक्युलर, तथाकथित मध्यमवर्गीय असं एक वर्ग परत एकदा काँग्रेसच्या पाठीशी उभं राहिल्याचं आकडेवारीतून दिसतं आहे. नेमकी तेव्हापासून म्हणजे जिथून अपेक्षा होती आता बदलाची काहीतरी सुरुवात होते आहे, जिथून अपेक्षा होती की बाबा तरुणांना काही संधी भेटते, तेव्हापासूनचा डाऊनफॉल सुरू झाला, उतरणी घसरण सगळी सुरू झाली. आता राहुल गांधीच्या नेतृत्वाचा कस पुढे लागत गेला की ते नेतृत्व काळावरती सिद्ध होत नाही, कस लागत नाही, त्याचा कसाला उतरत नाही. 2014च्या निवडणुकीपूर्वीची राहुल गांधी यांची अर्णव गोस्वामींनी घेतलेली मुलाखत तुम्ही अजूनही बघा. स्पष्टपणे कुणाही किमान विचार करणाऱ्या 2014च्या त्यावेळेसच्या तरुण मुलाला असं कळतंय की ह्याला देशाच्या संदर्भामध्ये ह्याच्याकडे काही व्हिजन नाही. म्हणजे पहिला जो भ्रमनिरास झाला, निवडणुकीचे निकाल नंतर लागले, ती मुलाखत हा स्पष्ट असा पुरावा होता सर्वसामान्य तरुणांच्या दृष्टीनं की बाबा ह्या नेत्याला काही पुढेचं काही असं व्हिजन नाही आहे, ह्याच्या पुढे काही एखादं दर्शन नाही की जेणेकरून आपण त्याच्या पाठीमागे जाऊ. त्याचबरोबरीनं काँग्रेसमधलं जे तरुण नेतृत्व होतं त्या सगळ्यांना असं वाटायला लागलं की आता इथून काही घडणार नाही. प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालांनी त्याचा पुरावा दिला, पुढच्या निकालांनी पुरावा दिला, ते सगळे मांडतात, मी ते परत सांगत नाही. गुलाम नबी आझाद यांनी आता जो राजीनामा दिलेला आहे त्याला खूप उशीर झालेला आहे खरं तर, आणि त्याचा उपयोग काहीच नाही. कारण की ते स्वतः लोकनेते नाहीयेत, हा मुद्दा कोणी सांगणार नाही. आज काँग्रेसचे विरोधक मोठ्या उच्च रवानं म्हणतील की बघा इतका मोठा नेता गेला, आता त्या काश्मीरमध्ये कसा फरक पडेल. काश्मीरमध्ये पडेल असं समजा की काश्मीरमध्ये
यांचा काहीतरी एक पक्ष आहे, त्यांनी भाजपबरोबर युती केली किंवा भाजपची छुपी युती केली किंवा काय फायदा घ्यायचा ते फायदा घेतला आणि गुलाम नबी आझाद त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले असं समजूयात आपण. त्यांना काहीच फरक पडणार नाही. राजकीय दृष्ट्या संपूर्ण भारताच्या याच्यामध्ये आता जे काश्मीर आहे त्याचं स्थान फार छोटं आहे, की आधीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकूण 6 खासदार होते. त्याच्यातला 1 खासदार त्या लेह लडाख मधला, 2 जम्मू मधले आणि 3 काश्मीर मधले. म्हणजे प्रत्यक्ष काश्मीरचं जे राजकारण म्हणाल तर ते फक्त 3 खासदारांचं आहे. त्यामुळे गुलाम नबी आझाद यांचं तिथं वर्चस्व प्रस्थापित झालं ना, फारसा काही फरक पडणार नाही. तिथं नाहीये मुळात ते लोकनेते, पण झालं तरी फरक पडणार नाही. मला जो त्या निमित्ताने तरुणांना संदेश, म्हणजे हे सगळे पितृतुल्य असलेले लोक पाठीशी राहतील, अनुभवी लोक पाठीशी राहतील आणि तरुण समोर येतील. म्हणजे याच्यातलं ठसठशीत उदाहरण जे आहे ते अशोक गहलोत यांचं आहे. ते पाठीशी राहतील आणि सचिन पायलटला मुख्यमंत्री केल्या जाईल, जे की केलं गेलं नाही. आणि आता निवडणुकीच्या तोंडावर करून काही फारसा फायदा नाही. मध्य प्रदेशमध्ये तर ज्योतिरादित्य शिंदेनी तर पक्ष सोडूनच दिलेला आहे, त्याच्यामुळे तो मुद्दा संपला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा की जे तरुण नेतृत्व होतं, राजीव सातव असो किंवा त्या तुलनेनं अशोक चव्हाण सारखं नेतृत्व पण तरुणच होतं, किंवा मिलिंद देवरा असो, कितीतरी असे नवीन नेते होते की जे त्यानंतर आता म्हणजे अमित देशमुख होते किंवा विश्वजित कदम होते. असंख्य तरुण अशी एक पिढी होती. भले त्यांच्या ते घराण्याचं ते वारसा चालवत असो, पण ह्या नवीन पिढीला आपले प्रतिनिधी आहेत असं वाटत होतं. दुर्दैवाने यांच्या पाठीशी यांचं नेतृत्व उभं राहिलं नाही. आज गुलाम नबी आझाद यांच्या जाण्याने ही गोष्ट फक्त अधोरेखित झालेली, जी आधीच होती. म्हणजे ह्या बुरुज ढासळलेलाच होता. शरद पवारांच्या भाषेमध्ये पडकी हवेलीच होती, पण त्या हवेलीच्या समोर जो एक पडदा लावलेला होता तो हटून ती प्रत्यक्ष हवेली पडदा बाजूला गेल्यानंतर पडलेली दिसते, इतकंच फक्त. एरवी तो हे सगळे ज्येष्ठ होते, प्रत्यक्ष कपिल सिब्बल होते, ही काही लोकनेते नव्हते. आनंद शर्मा आहेत, सलमान खुर्शीद आहेत, हे काही तशा अर्थाने लोकनेते नव्हते. पण ह्या सगळ्या लोकांचं एक अनुभव दांडगा होता, संपर्क चांगला होता, बुद्धिमान होते. सर्वोच्च न्यायालयामध्ये काँग्रेसची आणि त्याच्या संदर्भातल्या सगळे वेगवेगळे विषय लावून धरण्याचं फार मोठं काम हे लोक करत होते. राज्यसभेमध्ये सुद्धा फार मोठं जबाबदारी या लोकांनी पेलून धरलेली होती. आता ते बाजूला गेल्याच्या नंतर ही पडकी हवेली समोर स्पष्टपणे दिसते आहे. दुसरा जो एक मुद्दा असा आहे की कुठल्याही नेतृत्वाला, म्हणजे कुठल्याही कार्यकर्त्याला आपला नेता असा असायला लागतो की जो काळाप्रमाणे बदलतो आहे. नवीन काही जी आव्हानं आहे, तंत्रज्ञानाचं आव्हान असेल किंवा नवीन पिढी समोरच्या ज्या समस्या आहेत त्याच्या संदर्भातली आव्हानं आहोत, या सगळ्याची भाषा समजून घेणारा, या सगळ्याच्या बाबतीमध्ये किमान संवादी असणारा नेता असावा लागतो. दुर्दैवाने राहुल गांधी हे काहीच पाहत नाही. राहुल गांधी प्रत्यक्ष पक्षाच्या पेच प्रसंगाच्या वेळेस गायब झालेले असतात. आताही हा सगळा पेच प्रसंग चालू आहे, किंवा यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे सप्टेंबरमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार होती. आता ती कागदोपत्री झाली पण असेल. गेल्या 1.5-2 वर्षात, म्हणजे मागची निवडणूक हरल्यापासून 2019ची अपेक्षा अशी होती की संपूर्ण भारतभरातली काँग्रेसची जी पक्ष संघटना आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका वाड्रा, बाकीचे काही जागोजागचे तरुण नेते सगळे मिळून दौरा करून त्याच्यामध्ये काहीतरी प्राण फुंकतील, स्थानिक निवडणुका होतील, नवीन चेहरे समोर येतील. सत्ता कोणाला मिळतील काय तो मुद्दा वेगळा, मी काँग्रेस पक्ष संघटनेबद्दल बोलतो आहे. आणि असं भेटल्याच्या नंतर, म्हणजे असं सगळं पूर्ण फिरल्याच्या नंतर नवीन संघटना उभं राहील आणि मग त्याचा परिपाक म्हणून तुम्हाला एक काँग्रेसचा अध्यक्ष निवडलेला दिसेल. हे काहीच झालं नाही. मधल्या संपूर्ण कालखंडामध्ये जे अपेक्षित होतं ते काहीच झालं नाही. दुर्दैवाने उलट काँग्रेसकडे असलेली राज्य पण गेली. पंजाब सारखं राज्य की जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने आता 2 दिवसापूर्वी त्याच्या विरोधामध्ये निकाल दिलेला आहे की पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये जो काही घातपाताची परिस्थिती निर्माण झाली त्याला तिथलं राज्य सरकार जबाबदार आहे आणि काँग्रेसचे चरणजीत सिंग त्यांनी तेव्हा मुख्यमंत्री होते. त्याच्या वेळेस म्हणजे 2 दिवसापूर्वीच्या चर्चेमध्ये त्याच्यावरती वाद करताना काँग्रेसचे प्रवक्ते अजूनही जुन्याच परिभाषेमध्ये बोलत आहेत. मग त्यांना हे माहितीच नाही की पायाखालची सगळी जमीन सरकून चाललेली, ज्याचा प्रत्यक्ष पुरावा गुलाम नबी आझादांच्या राजीनाम्यानं आणि त्याच्या आधीचा जो मी उल्लेख करतोय जयवीर शेरगिल त्यांच्या राजीनाम्याचा. मला हे तरुणांचं जाणं जास्त महत्वाचं वाटतं आणि तरुणांचा याच्यावरचा विश्वास उडणे हा काँग्रेसला जास्त जोरात बसलेला धक्का आहे. गुलाम नबी आझाद यांच्या जाण्यावरची ही उसंतवाणी. गुलामतो आज मोकळा आझाद घराण्याची ब्याद झुगारली, गुलामीचे सारे तोडून या बंद शर्मा तो आनंद मोकळा हो, एक एक ऐसा निघून या जाई पालखीची भोई उरलेले, घराण्याची ज्यांनी वाहिली पालखी मिटली तलखी त्यांची फक्त,
इतरांची चाले तिच फरफटत, कष्ट ते फुकट करा तुम. काका म्हणे तैसी पडकी हावेली, येईना नवेली दशा आता. कांत ढासळती बुरुजाचे चिरे, सांदिनी कोपरे बुजलेले, सांदिनी कोपरे बुजलेले. गुलाम नबी आझाद यांनी जे पत्र लिहिले ते अतिशय गंभीर आहे की 2014च्या पराभवाची जबाबदारी तुमची आहे. तुमचा संवाद जो तुटलेला आहे सर्वसामान्य ह्याच्यापासून, आणि यामुळे झाली ही अवस्था जी आलेली त्याचं कारण ते आहे. आणि हळूहळू करून तरुण दूर निघून जाण्यात, तरुण नेतृत्व, तरुण कार्यकर्ते हे तिथं नवीन भरती म्हणजे नवीन रक्त शरीरात यावं असं म्हणतात, तर तिथं शक्यच नाही. आणि ते जे कोंडावळ जमले ज्याच्यावरती गुलाम नबी आझादांनी आरोप केला आहे, जयवीर शेरगील यांनी तर आवर्जून आरोप केलाय की ते कबाल, ते जे सगळे दरबारी राजकारणी तिथं गोळा झालेले आहेत आणि जे राज्यसभेच्या खासदारक्या आपल्या पुरत्या पदरात पाडून घेतात, त्यांनी नेतृत्वाला वस्तुस्थितीची कल्पना येऊ दिली नाही. आणि ते त्यांच्या राज्यामध्ये कुठेच प्रभावी नाहीत की ज्यांना तुम्ही खासदारकी बहाल केलेली आहे. असे नेते, उटपटांग नेते तिथं आणून बसवलेत की ज्यांचा संपर्क सर्वसामान्यांशी नाही, न किमान बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आहे किंवा बाकीचे काही आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आता गुलाम नबी आझाद यांचा राजीनामाकडे बघितलं पाहिजे. प्रत्यक्ष गुलाम नबी आझाद हे जाण्यानं काँग्रेसला फारसं नुकसान झालेलं नाहीये, फक्त ते एक प्रतीक आहे. आणि त्याच्यानंतर आता देखा एक ख्वाब तो हे सिलसिले हुए सारखं एकानंतर एक असे नेते जात राहतील. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे नेतृत्व त्यांना विजय संपादन करून देऊ शकत नाही. नेतृत्व, सध्याचं जे काँग्रेसचं नेतृत्व आहे ते काँग्रेस संघटनेमध्ये प्राणतत्व फुंकू शकत नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.